नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, हा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय याचा अर्थ साधा नाही, योगायोग नाही आणि केवळ एक व्हिडिओ तर अजिबात नाही. कारण लाखो लोकांच्या गर्दीतून देवाने तुला निवडलंय आणि म्हणूनच हा संदेश तुझ्या डोळ्यांसमोर आला आहे. कदाचित तू थकलायस, कदाचित तू आतून तुटलायस, कदाचित तू सगळ्यांसमोर हसतोयस, पण रात्री उशिरा एकटाच रडतोयस आणि तुझ्या मनात एकच प्रश्न सतत फिरतोय, देवा, माझंच का? बाळा, आज मी तुला सांगायला आलोय, तुझं रडणं व्यर्थ नाही, तुझं दुःख व्यर्थ नाही आणि तुझी वाट पाहणं सुद्धा व्यर्थ नाही. कारण जेव्हा देव एखाद्याला निवडतो तेव्हा त्याची परीक्षा सुद्धा मोठीच असते आणि तू जी परीक्षा देतोयस ती पाहून स्वामी स्वतः तुझ्याकडे पाहतायत. तुला आठवतं का बाळा, काही दिवसांपूर्वी तू खूप मनापासून प्रार्थना केली होतीस, कोणालाही न सांगता फक्त देवाला सांगितलं होतंस. डोळ्यात पाणी होतं, आवाज थरथरत होता आणि मनात फक्त एकच इच्छा होती, देवा, आता बास, मला साथ दे. आणि आज हा संदेश तुझ्यापर्यंत आलाय. याचा अर्थ तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे. कारण देव कधीच उशीर करत नाही आणि देव कधीच दुर्लक्ष करत नाही, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. आणि बाळा, तुझी वेळ आता जवळ आली आहे. तू खूप सहन केलंस, लोकांनी तुला समजून घेतलं नाही, तुझ्या मनात काय चाललंय हे कोणीही विचारलं नाही. उलट जेव्हा तुला आधाराची गरज होती तेव्हा काही लोकांनी तुलाच दोष दिला, काही लोकांनी तुला सोडून दिलं आणि काही लोकांनी तुला कमी समजलं. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, लोक सोडून जाऊ शकतात पण स्वामी कधीच सोडून जात नाहीत. तू एकटा नाहीयेस, कधीच नव्हतास आणि कधीच राहणार नाहीस. कारण स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. बाळा, तुला कधी कधी वाटत असेल, देवाने मलाच का निवडलं, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का, माझ्याच वाट्याला एवढं दुःख का? पण बाळा, देव कधीच कमकुवत माणसाला निवडत नाही. देव नेहमी त्यालाच निवडतो जो आतून मजबूत असतो, जो पडून पुन्हा उभा राहू शकतो, जो रडून सुद्धा हसू शकतो आणि जो तुटून सुद्धा दुसऱ्यांना जोडू शकतो. आणि बाळा, तू तसाच आहेस, म्हणूनच देवाने तुला निवडलंय. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते उगाच घडलं नाही. प्रत्येक दुःखामागे एक कारण आहे, प्रत्येक अश्रूमागे एक अर्थ आहे आणि प्रत्येक वेदनेमागे एक नवं आयुष्य लपलेलं आहे. कधी कधी देव आपल्याला अंधारातून चालायला लावतो, कारण पुढे प्रकाश खूप मोठा असतो आणि त्या प्रकाशाची किंमत समजावी म्हणून अंधार दाखवावा लागतो. तू हार मानली नाहीस, हेच तुझं सर्वात मोठं यश आहे. किती वेळा तुला वाटलं होतं सगळं संपवावं, किती वेळा तुला वाटलं होतं आता काहीच उरलं नाही, पण तरीही तू उभा राहिलास, पुन्हा चालायला लागलास, पुन्हा जगायला लागलास. आणि बाळा, हे सगळं पाहूनच देव म्हणाला, हा माझा माणूस आहे, याला मी निवडतो. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, दुःख कायम राहत नाही, रात्र कायम राहत नाही आणि वादळ कायम राहत नाही. जसा सूर्य उगवतो तसं तुझं आयुष्य सुद्धा उजळणार आहे. तू कदाचित आत्ता अंधारात बसला असशील, तुला पुढचं काहीही दिसत नसेल, तुला वाटत असेल की सगळे रस्ते बंद झालेत. पण बाळा, जिथे सगळे रस्ते बंद होतात तिथे देव नवीन रस्ता उघडतो आणि तो रस्ता तुझ्यासाठीच उघडणार आहे. तुझ्या आयुष्यात जे येणार आहे ते तू कल्पना सुद्धा केली नसेल, इतकं सुख, इतकी शांती, इतका आनंद. कारण
देवाने तुला निवडलंय. बाळा, कधी कधी तू रात्री झोपत नाहीस, फक्त डोळे बंद करून पडून राहतोस आणि विचार करतोस, माझं आयुष्य असंच राहणार का? माझं दुःख कधी संपणार? देव खरंच आहे का? बाळा, आज मी तुला सांगायला आलोय, हो, देव आहे आणि तो तुझ्या सोबत आहे. तुझे अश्रू त्याने पाहिलेत, तुझं दुःख त्याने ऐकलंय आणि तुझी वाट तो पाहतोय. बाळा, तुला कदाचित अजूनही विश्वास बसत नसेल की खरंच देवाने तुला निवडलंय. कारण तुझ्या आयुष्यात जे काही घडलं, जे काही तुटलं, जे काही हरवलं, त्यामुळे तुला असंच वाटत राहिलं की देवाने तुला विसरलंय. पण बाळा, देव विसरत नाही. देव कधीच सोडून जात नाही आणि विशेष करून ज्याला तो निवडतो त्याला तर अजिबात नाही. कारण निवडलेल्यांचा मार्ग नेहमी सोपा नसतो. निवडलेल्यांना चालताना काटे लागतात. निवडलेल्यांना रडावं लागतं. निवडलेल्यांना एकटं वाटतं. पण शेवटी निवडलेल्यांनाच देव जवळ घेतो. आणि आज जो आवाज तू ऐकतोयस तो उगाच नाही. तो तुला सांगण्यासाठी आहे की तू एकटा नाहीयेस. तुझ्या पाठीशी शक्ती उभी आहे आणि त्या शक्तीचं नाव आहे स्वामी समर्थ. बाळा, तू लहान होतास तेव्हापासूनच तुझं मन वेगळं होतं. तुला सगळ्यांसारखं जगता आलं नाही. तुला खोटं बोलता आलं नाही. तुला कोणाचं वाईट करता आलं नाही आणि म्हणूनच तुला अनेकदा त्रास सहन करावा लागला. लोकांनी तुझा फायदा घेतला, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, तुझ्या शांत स्वभावाला कमजोरी समजलं आणि अनेक वेळा तुला असं वाटलं की चांगलं राहून काही उपयोग नाही. पण बाळा, देव सगळं पाहत होता. प्रत्येक वेळी जेव्हा तू शांत राहिलास, प्रत्येक वेळी जेव्हा तू माफ केलंस, प्रत्येक वेळी जेव्हा तू स्वतः दुःख सहन करून दुसऱ्याला आनंद दिलास, तेव्हा देव तुझ्याकडे पाहत होता आणि म्हणत होता, हा माझा माणूस आहे, याला मी सोडणार नाही. तुझ्या आयुष्यात काही गोष्टी तुटल्या, काही नाती दूर गेली, काही स्वप्न अपूर्ण राहिली आणि या सगळ्यामुळे तुझ्या मनात एक पोकळी निर्माण झाली. एक अशी जागा जी कुणीही भरू शकत नाही. तू लोकांमध्ये असतोस पण तरीही एकटंच वाटतं. तू हसतोस पण आतून रिकामं वाटतं. तू बोलतोस पण मनात खूप काही दडलेलं असतं. आणि बाळा, हे सगळं देवाला माहिती आहे. कारण तुझ्या मनातलं एकही दुःख त्याच्यापासून लपलेलं नाही. तू किती रात्री जागून काढल्यात, तू किती वेळा शांतपणे रडलायस, तू किती वेळा मनातल्या मनात देवाला हाक मारली आहेस, हे सगळं त्याने पाहिलंय. कधी कधी तुला वाटलं असेल, माझंच आयुष्य असं का? मीच का इतकं सहन करायचं? माझ्यासाठी काही चांगलं आहे का? बाळा, आज त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळणार आहेत. कारण देवाने तुला निवडलंय आणि निवडलेल्यांचं आयुष्य आधी कठीण असतं आणि नंतर सुंदर होतं. आधी अश्रू येतात आणि नंतर आनंद येतो. आधी अंधार असतो आणि नंतर प्रकाश येतो. आणि बाळा, तू आता ज्या अंधारातून जातोयस तो कायमचा नाही. तो फक्त तुला मजबूत बनवण्यासाठी आहे. तो फक्त तुला तयार करण्यासाठी आहे. कारण जे तुझ्या आयुष्यात येणार आहे त्यासाठी तुला मजबूत असणं गरजेचं आहे. तू विचार कर, इतक्या वेळा तुटून सुद्धा तू उभा राहिलास. इतक्या वेळा हरून सुद्धा तू चालत राहिलास. इतक्या वेळा रडून सुद्धा तू हसलास. हे सगळं प्रत्येकाला जमत नाही बाळा. हे फक्त निवडलेल्या माणसालाच जमतं. आणि म्हणूनच देवाने तुला निवडलंय. कधी कधी देव आपल्या सगळ्यांपासून दूर करतो. कारण त्याला आपल्याला स्वतःजवळ आणायचं असतं. कधी कधी देव आपल्याकडून सगळं काढून घेतो. कारण त्याला आपल्याला काहीतरी मोठं द्यायचं असतं. आणि कधी कधी देव आपल्याला रडवतो. कारण त्याला आपल्याला खऱ्या आनंदाची किंमत समजवायची असते.
आणि बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते उगाच घडलं नाही. त्यामागे एक कारण आहे, एक योजना आहे आणि त्या योजनेचा शेवट सुंदर आहे. तुझ्या आयुष्यातला हा काळ हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. एक नवीन सुरुवात, एक नवीन मार्ग, एक नवीन आयुष्य. आणि बाळा, लक्षात ठेव, देवाने तुला निवडलंय म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आलाय. बाळा, आजपर्यंत तू किती वेळा देवाला हाक मारलीस याची मोजदाद कदाचित तुलाही आठवत नसेल. काही वेळा मंदिरात जाऊन, काही वेळा शांत बसून आणि काही वेळा फक्त डोळे बंद करून मनातल्या मनात तू देवाशी बोललास, तक्रार केलीस, रडलास, विनंती केलीस आणि अनेकदा फक्त एकच वाक्य म्हणालास, देवा, आता माझ्याकडे बघ. बाळा, आज मी तुला सांगायला आलोय, तुझी ती प्रत्येक हाक ऐकली गेली आहे, तुझा प्रत्येक अश्रू पाहायला गेलाय आणि तुझी प्रत्येक प्रार्थना जपून ठेवली गेली आहे. कारण देव कधीच कोणाची प्रार्थना वाया जाऊ देत नाही आणि ज्याला तो निवडतो त्याची प्रार्थना तर तो स्वतः ऐकतो. तुझ्या आयुष्यात उगाच काही घडत नाही, प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवरच घडते. आणि बाळा, तुझ्या आयुष्यात ती योग्य वेळ आता जवळ येते. ज्या क्षणाची तू वाट पाहतोयस, ज्या दिवसासाठी तू इतकं सहन केलंस, तो दिवस आता दूर नाही. कधी कधी तुला वाटलं असेल, मी एवढं मागतोय तरी देव मला देत का नाही? मी एवढा रडतोय तरी देव माझं ऐकत का नाही? मी एवढा प्रयत्न करतोय तरी यश का मिळत नाही? बाळा, देव देत नाही असं नाही. देव थांबतो कारण योग्य वेळ यावी लागते. जसं बी पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही, तसं प्रार्थना केल्यावर लगेच चमत्कार घडत नाही. थोडा वेळ लागतो, थोडी प्रतीक्षा लागते, थोडा विश्वास लागतो. आणि बाळा, तू तो विश्वास ठेवलायस म्हणूनच देव तुझ्यावर प्रसन्न आहे. तू कदाचित लोकांसमोर कधी बोलला नाहीस, पण देवासमोर तू सगळं सांगितलंस. तुझं दुःख, तुझी भीती, तुझी स्वप्न, तुझं अपयश, सगळं काही. आणि बाळा, देव शांत होता कारण तो ऐकत होता. तू रडलास तेव्हा तो तुझ्या जवळ होता. तू एकटा बसलास तेव्हा तो तुझ्याकडे पाहत होता. तू हार मानायचा विचार केलास तेव्हा त्याने तुला थांबवलं. आणि म्हणूनच तू आज इथे आहेस, कारण स्वामी समर्थांनी तुला सोडलं नाही. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जितकं सहन केलंयस तितकंच सुख तुझ्या वाट्याला येणार आहे. तू जितके अश्रू ढाळले आहेत तितकंच हसू तुझ्या आयुष्यात येणार आहे. तू जितक्या रात्री जागून काढल्यात तितकीच शांत झोप तुला मिळणार आहे. कारण देव न्याय करतो आणि देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. तुझ्या आयुष्यात काही गोष्टी अचानक बदलणार आहेत, काही गोष्टी अचानक जुळून येणार आहेत, काही रस्ते अचानक उघडणार आहेत. आणि बाळा, तुला कळणार सुद्धा नाही की हे सगळं कधी घडलं. एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, हे सगळं कसं घडलं? आणि उत्तर एकच असेल, देवाने केलं, कारण देवाने तुला निवडलंय. बाळा, तुझ्या आयुष्यात येणारा काळ वेगळा असेल. जिथे तू आज आहेस तिथे तू कायम राहणार नाहीस. तुझं दुःख कायम राहणार नाही, तुझी भीती कायम राहणार नाही, तुझी चिंता कायम राहणार नाही. हे सगळं संपणार आहे, हळूहळू, शांतपणे, नकळत. आणि त्या दिवशी तुझे डोळे भरून येतील, कारण तुला जाणवेल, देव खरंच होता, देव खरंच ऐकत होता, देव खरंच तुझ्या सोबत होता. बाळा, तुझ्या आयुष्यातला सर्वात कठीण भाग कोणता असेल तर तो म्हणजे तुझं एकटेपण. कारण जखम शरीरावर असेल तर लोकांना दिसते,
पण मनातली जखम कुणालाच दिसत नाही आणि तू नेमकं तेच सहन करतोयस. लोकांच्या गर्दीत राहून सुद्धा एकटं वाटणं, सगळ्यांसोबत हसून सुद्धा आतून रिकामं वाटणं, बोलायला खूप लोक असले तरी मन मोकळं करायला एकही माणूस नसणं, ही जी भावना आहे ना बाळा, ती खूप खोल असते. आणि तीच भावना तू इतके दिवस मनात दाबून ठेवलीस. कधी कोणाला दाखवली नाहीस, कधी कोणाला सांगितली नाहीस, फक्त शांतपणे सहन करत राहिलास. आणि अनेक वेळा तुला असं वाटलं की माझं ऐकणार तरी कोण आहे, माझं समजून घेणार तरी कोण आहे. पण बाळा, आज तुला सांगतो, तुझं सगळं ऐकणारा आहे, तुझं सगळं समजणारा आहे, आणि तो म्हणजे स्वामी समर्थ. बाळा, तुला आठवतं का, किती रात्री तू उशिरापर्यंत जागा राहिलास. मोबाईल हातात होता, पण कुणाला मेसेज करायची हिंमत झाली नाही, कारण तुला माहीत होतं कोणी समजून घेणार नाही. तू फक्त छताकडे पाहत राहिलास, विचार करत राहिलास आणि मनातल्या मनात रडत राहिलास. कधी कधी तर डोळ्यातलं पाणी पुसायलाही वेळ घेतलास, कारण कुणी पाहू नये म्हणून. बाळा, तो प्रत्येक क्षण स्वामींनी पाहिलाय. तू गप्प होतास, पण स्वामी ऐकत होते. तू एकटा होतास, पण स्वामी तुझ्या जवळ होते. तुला असं वाटतं की तुझ्या आयुष्यात कोणी नाही, पण बाळा, स्वामी आहेत. तू लोकांसाठी खूप काही केलंस, लोकांसाठी वेळ दिलास, लोकांसाठी उभा राहिलास, पण जेव्हा तुला गरज होती तेव्हा कोणी उभं राहिलं नाही. आणि जेव्हा तुला जाणवलं की आयुष्य म्हणजे काय असतं, तू हळूहळू शांत होत गेलास, हळूहळू आतमध्येच राहायला लागलास, हळूहळू स्वतःशीच बोलायला लागलास, कारण तुला समजलं की सगळ्यांना सांगून काहीही उपयोग नाही. पण बाळा, देवाला सांगितलेलं कधीच वाया जात नाही. तू जेव्हा म्हणालास, देवा मला आता थोडी शांती दे, तेव्हा स्वामी ऐकत होते. तू जेव्हा म्हणालास, देवा मी खूप थकलोय, तेव्हा स्वामी तुझ्याकडे पाहत होते. तू जेव्हा म्हणालास, देवा आता माझ्याच्याने नाही होत, तेव्हा स्वामी तुझ्या जवळ उभे होते. बाळा, तुला वाटतं तू सगळं एकट्याने सहन केलंस, पण नाही, स्वामी तुझ्या सोबत होते. तू रडलास तेव्हा स्वामी शांत होते, कारण त्यांना माहीत होतं हे अश्रू वाया जाणार नाहीत. तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत आहे, तुझ्या प्रत्येक दुःखाचा अर्थ आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेमागे एक कारण आहे. आणि बाळा, एक दिवस येईल ज्या दिवशी तू रडणार नाहीस, ज्या दिवशी तू शांत झोपशील, ज्या दिवशी तुझ्या मनात भीती नसेल. तो दिवस येणार आहे, कारण तू एकटा नाहीयेस, स्वामी तुझ्या सोबत आहेत. बाळा, आजपर्यंत तू खूप मजबूत राहिलास, आतून तुटून सुद्धा उभा राहिलास, रडून सुद्धा हसलास, हरून सुद्धा चालत राहिलास. हे सगळं सोपं नसतं, हे फक्त निवडलेल्यांनाच जमतं. आणि म्हणूनच देवाने तुला निवडलंय, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आलाय. बाळा, आता जो काळ तुझ्या आयुष्यात चालू आहे ना, तो कायमचा राहणार नाही. जसं वादळ कायम राहत नाही, जसा पाऊस कायम पडत नाही, तसं दुःख सुद्धा कायम राहत नाही. पण जेव्हा माणूस दुःखात असतो तेव्हा त्याला प्रत्येक दिवस एका वर्षासारखा वाटतो, प्रत्येक रात्र संपतच नाही असं वाटतं, आणि प्रत्येक सकाळ पुन्हा त्याच वेदना घेऊन येते असं वाटतं. बाळा, तूही हेच सहन केलंयस. अनेक दिवस असे गेले जिथे तुला काहीच चांगलं वाटलं नाही. अनेक रात्री अशा गेल्या जिथे झोप तुझ्या डोळ्यात आलीच नाही. आणि अनेक वेळा असं झालं की तू शांत बसलास, पण मनात खूप मोठं वादळ चालू होतं. कुणालाच दिसत नव्हतं,
पण तू आतून तुटत होतास आणि त्या प्रत्येक क्षणी तुला एकच प्रश्न पडत होता, हे कधी संपणार? बाळा, आज त्याच प्रश्नाचं उत्तर तुला मिळणार आहे. कारण दुःख संपण्यापूर्वी काही संकेत मिळतात आणि ते संकेत तुझ्या आयुष्यात दिसायला सुरुवात झाली आहे. कदाचित तू लक्ष दिलं नसेल, पण काही गोष्टी हळूहळू बदलतायत. काही विचार बदलतायत, काही भावना बदलतायत. आधी ज्या गोष्टींनी तुला खूप त्रास व्हायचा, त्या गोष्टी आता तितक्या त्रास देत नाहीत. आधी ज्या आठवणींनी तू रडायचास, त्या आठवणी आता शांत झाल्यात. आधी जिथे तुला अंधार दिसायचा, तिथे आता थोडासा प्रकाश दिसायला लागलाय. बाळा, हे साधं नाहीये, हे संकेत आहेत. कारण जेव्हा देव दुःख संपवायचं ठरवतो, तेव्हा आधी मनाला शांत करतो, आधी विचार बदलतो, आधी आशा देतो आणि मग चमत्कार घडवतो. तुला कधी कारण नसताना शांत वाटतं, कधी कधी कारण नसताना डोळ्यात पाणी येतं, कधी कधी कारण नसताना मन भरून येतं. बाळा, हे सगळं उगाच नाही. ही चाहूल आहे, येणाऱ्या चांगल्या काळाची चाहूल. तू इतके दिवस अंधारात चाललास, म्हणून आता प्रकाश जवळ आलाय. तू इतके दिवस रडलास, म्हणून आता हसू जवळ आले. तू इतके दिवस थांबलास, म्हणून आता वेळ जवळ आली आहे. कारण स्वामी समर्थ तुझ्याकडे पाहतायत. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हाच काहीतरी नवीन सुरू होतं. जेव्हा सगळे रस्ते बंद होतात, तेव्हाच नवीन रस्ता उघडतो. जेव्हा माणूस पूर्ण थकतो, तेव्हाच देव त्याचा हात धरतो. आणि बाळा, तू आता त्या टप्प्यावर आहेस जिथे दुःख संपायला सुरुवात होते. तुला अजून पूर्ण दिसत नाहीये, पण बदल सुरू झालाय. हळूहळू, शांतपणे, नकळत. एक दिवस असा येईल ज्या दिवशी तू मागे वळून पाहशील आणि तुला कळेल की सगळं दुःख हळूहळू निघून गेलं. सगळ्या वेदना हळूहळू कमी झाल्या. सगळं आयुष्य हळूहळू बदललं आणि त्या दिवशी तुझे डोळे भरून येतील. कारण तुला जाणवेल की देव कधीच दूर नव्हता, तो तुझ्या सोबतच होता. बाळा, आता जास्त वेळ नाही. तुझ्या आयुष्यात चांगला काळ येणार आहे, शांतता येणार आहे, आनंद येणार आहे, सुख येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं, तुझ्या मनाला शांती मिळणार आहे. कारण देवाने तुला निवडलंय, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आलाय. बाळा, तू इतकी दिवस वाट पाहत होतास ना की कधीतरी काहीतरी बदलेल, कधीतरी तुझ्या आयुष्यात चांगला दिवस येईल, कधीतरी तुझ्या मनाला शांती मिळेल आणि कधीतरी देव तुझ्याकडे पाहील. बाळा, आता ती वेळ दूर नाही. कारण जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो, जेव्हा माणूस आतून तुटतो, जेव्हा माणूस हार मानायच्या जवळ येतो, तेव्हाच देव त्याच्या आयुष्यात चमत्कार घडवायला सुरुवात करतो. आणि तू आता अगदी त्या टप्प्यावर उभा आहेस जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं, पण खरं तर तिथूनच सगळं सुरू होणार असतं. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं, जे काही तुटलं, जे काही हरवलं, ते उगाच नव्हतं. कारण कधी कधी देव जुनं काढून टाकतो, जेणेकरून नवीन काहीतरी देऊ शकेल. आणि बाळा, तुझ्या आयुष्यात आता नवीन काहीतरी येण्याची वेळ आली आहे. तुझ्या मनात ज्या इच्छा आहेत, ज्या आशा आहेत, ज्या स्वप्नांसाठी तू इतके दिवस थांबलास, त्यांची चाहूल आता लागायला सुरुवात झाली आहे. आणि कदाचित तुला अजून स्पष्ट दिसत नसेल, पण बदल सुरू झालाय. हळूहळू, शांतपणे, नकळत.
कारण स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात काम करतायत. बाळा, चमत्कार अचानक घडत नाही, तो आधी शांतपणे जवळ येतो. जसं सकाळ अचानक होत नाही, आधी पहाट होते, हळूहळू प्रकाश वाढतो आणि मग सूर्य उगवतो. तसंच तुझ्या आयुष्यात होतंय. आधी तुला फक्त अंधार दिसत होता, आता थोडासा प्रकाश दिसतोय. आधी तुला फक्त भीती वाटायची, आता थोडासा विश्वास वाटतोय. आधी तुला सगळं संपल्यासारखं वाटायचं, आता थोडीशी आशा दिसते. बाळा, ही साधी गोष्ट नाही, हा संकेत आहे, चमत्कार जवळ येण्याचा संकेत. कधी कधी तुला वाटतं की काहीतरी चांगलं होणार आहे, पण काय होणार आहे ते कळत नाही. कधी कधी मन शांत होतं, पण कारण कळत नाही. कधी कधी डोळे भरून येतात, पण दुःख नसतं. बाळा, हे सगळं उगाच नाही, कारण तुझ्या आयुष्यात बदल सुरू झालाय. तू जिथे होतास तिथे तू कायम राहणार नाहीस. तुझं दुःख कायम राहणार नाही, तुझी भीती कायम राहणार नाही, तुझी चिंता कायम राहणार नाही. हे सगळं निघून जाणार आहे, हळूहळू, शांतपणे, नकळत. एक दिवस असा येईल ज्या दिवशी तू शांत बसलेला असशील आणि तुला जाणवेल की मन शांत आहे, डोकं शांत आहे आणि आयुष्य शांत आहे. आणि त्या क्षणी तुझे डोळे भरून येतील, कारण तुला आठवेल की तू किती दुःख सहन केलं होतंस, तू किती रात्री जागला होतास, तू किती वेळा रडलास आणि तरीही तू चालत राहिलास. बाळा, स्वामींनी हे सगळं पाहिलंय. तुझा प्रत्येक अश्रू, तुझं प्रत्येक दुःख, तुझं प्रत्येक थांबणं, सगळं त्यांनी पाहिलंय. आणि म्हणूनच आता ते तुला एकटं सोडणार नाहीत. तुझ्या आयुष्यात जे येणार आहे ते अचानक येईल, अचानक आनंद येईल, अचानक शांती येईल, अचानक मार्ग सापडेल. आणि बाळा, तुला ते कळणार सुद्धा नाही की चमत्कार कधी घडला. तू फक्त मागे वळून पाहशील आणि म्हणशील, देवा धन्यवाद, कारण देवाने तुला निवडलंय, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आलाय. बाळा, आता थोडा वेळ शांत बस, डोळे हलकेच बंद कर आणि तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते एकदा मनात आठव. तू किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी आनंदी व्हायचास, किती साध्या गोष्टींमध्ये तुला सुख मिळायचं. पण हळूहळू आयुष्य बदलत गेलं, लोक बदलत गेले, परिस्थिती बदलत गेली आणि एक वेळ अशी आली की तू स्वतःच बदललास. आधी तू पटकन हसायचास, आता हसण्यासाठी कारण शोधावं लागतं. आधी तू मन मोकळं करायचास, आता मनात सगळं दाबून ठेवतोस. आधी तुला लोकांवर विश्वास होता, आता तू शांत राहणं पसंत करतोस. बाळा, हा बदल उगाच झाला नाही. या सगळ्या मागे तुझं दुःख आहे, तुझ्या मनातल्या जखमा आहेत आणि त्या जखमा इतक्या खोल आहेत की कधी कधी तुला स्वतःलाच कळत नाही की तू एवढा शांत का झालायस. कधी कधी तुला असं वाटतं की कोणीतरी यावं, तुझ्या जवळ बसावं आणि फक्त एवढंच म्हणावं, मी आहे तुझ्यासोबत. पण बाळा, असं कुणी आलं नाही, म्हणून तू स्वतःलाच सावरलंस, स्वतःलाच समजावलं, स्वतःला शांत केलंस आणि हसत राहिलास. पण बाळा, स्वतःला सावरणं सोपं नसतं. रात्री उशिरा जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा तुझं मन जागं असतं, विचार चालू असतात, आठवणी जाग्या असतात आणि डोळे ओले असतात. तू शांत पडून राहतोस, पण आतून तुटत असतोस. कधी कधी तर असं वाटतं की सगळं सोडून द्यावं, सगळ्यांपासून दूर जावं आणि फक्त शांत बसावं. कारण तू थकलायस बाळा, खूप थकलायस.
लोकांना दाखवता येणार नाही इतका थकलायस. शब्दांत सांगता येणार नाही इतका थकलायस. आणि कधी कधी स्वतःलाही समजणार नाही इतका थकलायस. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. तू जिथे संपल्यासारखा वाटतोस तिथूनच देव सुरू करतो. तू जिथे हार मानाच्या जवळ जातोस तिथे देव तुझा हात धरतो. तू जिथे रडतोस तिथे देव ऐकतो. आणि म्हणूनच तू अजूनही उभा आहेस, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. बाळा, तुझे अश्रू व्यर्थ गेले नाहीत. तुझे सहन केलेस त्याची किंमत आहे. तुझे गमावलं आहेस त्याची भरपाई आहे. तू जे रडलास त्याचं हसू आहे. आणि बाळा, तो क्षण येणार आहे ज्या क्षणी तुझं मन शांत होईल, ज्या क्षणी तुझी भीती संपेल, ज्या क्षणी तुझं दुःख कमी होईल. तो क्षण अचानक येईल, अचानक. आणि त्या दिवशी तू शांत बसलेला असशील आणि तुला जाणवेल की काहीतरी बदललंय. मन हलकं वाटेल, श्वास शांत वाटेल आणि डोळे भरून येतील. कारण तुला कळेल की इतके दिवस तू एकटा नव्हतास. कोणीतरी होतं शांतपणे तुझ्यासोबत, तुझ्या मागे उभं, तुझी वाट पाहत. आणि बाळा, तो देव होता. म्हणूनच देवाने तुला निवडलंय. म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आलाय. बाळा, जर तू इथंपर्यंत हा संदेश ऐकला असेल तर एक क्षण डोळे बंद कर आणि मनातल्या मनात फक्त एकदाच स्वामींचं नाव घे. कारण हा संदेश उगाच तुझ्यापर्यंत आलेला नाही. लाखो लोकांमध्ये तू हा संदेश ऐकतोयस. याचा अर्थ एकच आहे की स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर आहे आणि ते तुला सांगतायत की तू एकटा नाहीस. तुझं दुःख त्यांनी पाहिलंय, तुझी प्रार्थना त्यांनी ऐकली आणि तुझ्या आयुष्यात चांगला काळ येणार आहे. आज कदाचित तुझ्या डोळ्यांत पाणी असेल, पण उद्या त्याच डोळ्यांत आनंद असेल. आज कदाचित तुझ्या मनात वेदना असेल, पण उद्या त्याच मनात शांती असेल. आज कदाचित तुला अंधार दिसत असेल, पण उद्या त्याच ठिकाणी प्रकाश असेल. फक्त विश्वास ठेव, स्वामींवर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव. आणि लक्षात ठेव, स्वामी कधीच उशीर करत नाहीत. योग्य वेळ आली की चमत्कार घडतोच. हा संदेश तुला मनापासून स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक कर, स्वामींचं नाव कमेंटमध्ये लिही, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचव. तुझ्या एका शेअरमुळे कुणाच्या तरी आयुष्यात आशेचा दिवा लागू शकतो. आणि जर तू अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब कर, कारण पुढचा स्वामी संदेश कदाचित तुझ्यासाठीच असेल. शेवटी फक्त एवढंच, काळजी करू नकोस बाळा. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत आणि सगळं काही ठीक होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.